आमदार परवीनभाऊ दरेकर सध्या आमच्या सोबत आहे। भाऊ, दिल्लीच्या जंतर मंतरवर कोकरे जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे। अनेक पक्षांनी, विरोधी पक्षांनी त्यांना सपोर्ट करतायत, काय सांगणार? मला वाटतं या देशामध्ये आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि विरोधी पक्ष आता संपलेला आहे। त्याच्यामुळे स्वतःला काय होत नाही म्हणून त्या ठिकाणी जे आंदोलन कोण करत असेल त्याच्यामध्ये सपोर्ट करण्यापासून त्यांना पर्याय नाही आहे। आमचा आंदोलनाला विरोध नाही, आमचा विषयाला विरोध नाही, परंतु केवळ ज्यांना राजकारण करायचं आहे ते चुकीचं आहे। जो विषय झाला त्या संदर्भात भारतीय जनता पार्टीची भी भूमिका स्पष्ट आहे। कालच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नीट संदर्भात पुन्हा अशा प्रकार होणार नाही त्याची काळजी घेण्यासाठी सक्त सूचना दिल्यात। केंद्र स्तरावर त्या ठिकाणी कार्यवाही सुरू आहे। मला वाटतं जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे, परंतु ते दुरुस्त करण्याची मानसिकता आमच्या सरकारची आहे। परंतु आता ज्यांना राजकारणच करायचं आहे ते इश्यू घेऊन राजकारण करणार। संजय राऊत यांनी सांगितलंय की नीट फुटी प्रकरणात युवकांचे आंदोलन आहे आणि चांगली गोष्ट आहे, केंद्रीय जे शिक्षण मंत्री आहेत त्यांना राजीनामा दिला पाहिजे, काय सांगणार? मला वाटतं संजय राऊत आणि त्यांच्या उभाटाला आंदोलन करणं जमलं नाही। त्यांना आंदोलन करण्याची आता त्यांच्यात क्षमता राहिली नाही आहे आणि त्याच्यामुळं मग त्याच्यावर स्वार होऊन आपली भूमिका हे मला वाटतं त्यांच्या असणाऱ्या क्षमतेचंच दाखवणारे द्योतक आहे। संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्यामध्ये आज भेट मध्ये अनेक राजकीय विषयावर चर्चा, एकदा परत आज चर्चा केल्या आहेत, काय सांगणार? नाही, मला वाटतं बघा, रडीचा डाव खेळून आपल्याला निवडणुका जिंकता येत नाही आहेत। आपल्याला लोकांमध्ये जावं लागतं, लोकांचं मन जिंकावं लागतं। आज आपण बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि आज त्या ठिकाणी मुख्यमंत्री 24 तास काम करतायत। काम करावं लागतं। आताचं राजकारण, घरात बसून राजकारण करायचे दिवस संपलेले आहेत। 24 तास काम करणारा कार्यकर्ता टिकेल, नेता टिकेल आणि पक्ष टिकेल। मला वाटतं त्याने लोकांमध्ये येऊन काम केलं पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट खंडूसा गोविंद ठाकूर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।